एक मुद्दा 9 महिन्यांपूर्वी तुम्ही जो मुद्दा बोलला होतात याच स्टुडिओमध्ये याच ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतरचा तो मुद्दा होता की जरांगे संपलेत. पण आता मराठा आंदोलन परत एकदा सुरू होत आहे. तुम्ही जे म्हणाला होतात की संपलेत, पण त्यांनी परत लोक जमा केले जाते, परत मुंबईला निघतायत. मी जरांगे संपले असं नव्हतं म्हणालो. हम्म. फॅक्टर जो आपण विचार करत होता की असा फॅक्टर आहे का कोणता, तो तो फॅक्टर फॅक्टर संपला. नाही आहे. फॅक्टर संपलाय असं म्हणतो. कोणता माणूस संपत नसतो, फॅक्टर संपलाय म्हणाला होता. तो फॅक्टर संपत असतो. काय असतं, एखादी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा जादू म्हणून करता येत नसते. मी बघा आता पत्त्यातून कबूतर काढतो, रुमालातून फुल काढतो, फुलातून म्हणून काहीतरी करतो. हे जे असतं ना जादूगार, तो एकच प्रयोग जो वारंवार करू लागला ना, तर त्याचा प्रभाव संपतो. जादू नावाचा फॅक्टर संपतो. लोकांना आता कळतं की काय आहे. जर तुमच्या गाडीतल्या गाण्यांचा एक पेन ड्राईव्ह असतो बघा, तुम्ही निघता आणि पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला एकानंतर एक गाणी ऐकायला मिळतात. हळूहळू वर्षभरानंतर काय होतं माहिती आहे, त्या पेन ड्राईव्ह मधल्या गाण्यांची तुम्हाला सवय लागते आणि ते गाणं तुम्ही बाहेर कुठं ऐकलं की त्याच्यानंतर हेच लागेल असं वाटतं. आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये ज्या क्रमानं आहे त्या क्रमानं सवय लागून जाते या सगळ्या गोष्टीची. तसं झालंय. म्हणजे जरांगेंसाठी आंदोलन का नाही म्हणायचं मला? नाही, असं झालंय. ते एक प्ले एक तयार झाली आहे. उपोषणाला बसतो, माघार घेतो, कधी कोणासाठी, कधी समाजासाठी, कधी कोणासाठी. आतापर्यंत 4 ते 5 वेळेला माघार घेणं झालंय. आता उपोषण आंदोलन करायचं नाही अशी घोषणा करून झालंय. आता मुंबईला जायचंय, महाराष्ट्राला बंद करायचंय, हे सगळं त्यांना करायचंय. त्यांनी करावं. ते आंदोलक आहेत मोठे. त्यांच्या मला मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाही. बर, प्रश्न हा आहे, माझा प्रश्न मुळात हा आहे की मागताय काय? मागताय काय ते क्लिअर नाही. आरक्षण सरकारने दिलं नाही का? दिलं नाही का? 10% दिलं. कुठं दिलंय? SCBC आरक्षण मागताय, दिलंय. कुणबी प्रमाणपत्र मागितले, दिलेत. म्हणजे मराठा समाज SCBC मध्ये पण आहे आणि जो कुणबी प्रमाणपत्र घेऊन आलाय त्याच्याकडे पण आहेत. लाखो कुणबी प्रमाणपत्र गेलेत. दोन्हीकडून मिळतोय ना लाभ. मग आता OBCतलंच द्या, हा जो आग्रह दुराग्रह ठेवून चाललाय, त्याचं काय? आणि माझं स्पष्ट मत सांगतो, मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करणारे जरांगे असं म्हणणारे हे कोणाच्या आरक्षणासाठी लढत आहेत? प्रॉब्लेम कुठे आहे की मराठा मुख्यमंत्री झाला तरीही शरद पवार नावाचा मराठा का मुख्यमंत्री झाला नाही? पवारांचं जे राजकीय आरक्षण आहे ना, ते टिकवण्यासाठी जरांगे लढत आहेत. शिंदे झाल्याचा आनंद नव्हता जरांगेना, फडणवीस झाल्याचा आनंद नव्हता जरांगेना. कोणी मराठा मुख्यमंत्री झाला तर त्याचा आनंद असत नाही जरांगेना. शरद पवार नावाचा मराठा मुख्यमंत्री, हे जे झालं ना, मराठ्यांना आरक्षण, OBCतून आरक्षण, हे जे स्पेशलायझेशन आहे ना, त्या स्पेशलायझेशनचं हे इथं उगम आहे. माझ्या मनातला माणूस मुख्यमंत्री व्हावा, हे आरक्षणाची लढाई समाजातल्या सामान्य माणसांसाठी आहे का राजकारणातल्या अतिविशिष्ट लोकांसाठी आहे? ही लढाई विशिष्ट लोकांना त्या जातीचे म्हणून पद मिळावे यासाठीची आहे की सगळ्या समाजाचा लाभ व्हावा यासाठीची आहे? याचा विचार जरांगेंनी करायचा आहे. त्यांच्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळतो, खूप लोक जातात. असं काही भाष्य केलं की मारतात. त्या भंडाऱ्या बुवांना मारलं सुद्धा, मारतात. गलिच्छ शिवीगाळ मिळते. त्यातल्या त्यात कुलकर्णी बडे अशा बसून चर्चा करणार असतील तर बड्या लाता आपल्याला सुद्धा खावायला लागतात. हरकत नाही, पण कोणीतरी सत्य मांडलं पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. ज्यांनी यात सहभाग घेतला त्यांची काय स्थिती आहे, वेगवेगळ्या आंदोलकांची स्थिती काय झालेली आहे, त्यांच्या मागे काय शुक्ल कष्ट लागले, हे कसे नामानिराळे आहेत, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आता त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय. इंटेन्शन आरक्षण नाही झालं, त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय. माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष देऊन बोला. म्हणून ते आजकाल प्रत्येकाला वाकडं बोलत सुटलेत. कोणी आजकाल फारसं कोणी बोलत नाही, एखाद दुसरा अपवाद सोडला तर. ते इंटेन्शन साठी हे सगळं चाललंय, एवढं स्पष्टपणे कळतंय. बाकी त्यांचं आंदोलन नाही. पण एक वेळ जरांगेंचा विषय जरी बाजूला ठेवला तरी त्यांच्यासोबत जी लोक आहेत एकदम गरजवंत मराठा, अत्यंत गरीब कुटुंबातला मराठा समाज, तर त्यांना आज कुठेतरी वाटतं की आपल्या आयुष्यात आणखी काहीतरी जरांगेंमुळे चमत्कार होणार आहे, काहीतरी वेगळं आपल्याला मिळणार आहे. त्यांना अर्थातच आता जे आरक्षण आहे ते लागू झालंय,
पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळणार आहे असं त्यांना वाटतंय. त्यांचा जो समज असेल, गैरसमज असेल, हा दूर करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत का काहीच? झोपलेला जागा करता येऊ शकतं. आम्हाला ऐकायचंच नाही म्हणून कुणी बसलं असेल तर. माणसं कमी आहेत का मराठा समाजातली हे सगळं सांगणारी? मुळात विशाल, समाजाचं नेतृत्व कोण करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे बीडच्या वंजारी समाजाचा नेता गोट्या गीते होणार असेल तर त्या समाजाचं अधःपतन आहे हे लक्षात ठेवायचं. रागील माझ्या या वाक्याचा अनेकांना. तो जर आपला मार्गदर्शक होणार असेल तर त्याचं आपलं अधःपतन आहे हे लक्षात ठेवायचं. मराठा समाजामध्ये प्राध्यापक मोरे कंठशोष करून सांगतायत काय घडलंय ते. त्यांचे कोंढरकरांच्या सारखी माणसं वस्तुस्थिती सांगतायत काय घडतंय ते. अरे, मराठा समाजाच्या मध्ये गुणवंत, प्रज्ञावंत, हुशार माणसांची कमतरता आहे का? ज्यांना कळतंय काय वस्तुस्थिती ती, त्या माणसांचं ऐकायचं नाही. आणि एक अशा सुमार दर्जाचं शिक्षण घेतलेल्या, चिन्नाटन्ना प्रेम भाषा असलेल्या, डामरी से जाने वाले, भाकर कुटका ले जाने वाले एवढे दिव्य ज्ञानी अशा लोकांचं ऐकून समाज त्याला नेतृत्व प्रदान करत असेल तर ती समाजाची दुरावस्था असते. त्या दुरावस्थेतून जाणाऱ्यांना, नशा करणाऱ्यांना जाग करता येत नसतं. ती मागणीची, यशाची कैफ असतो, धुंदी असते. ती उतरली की आपोआप कळतं. त्या दिवशी कळेल, पण तोपर्यंत ही माणसं चमत्काराची अपेक्षा ठेवणार. पुरुषार्थ, पराक्रम, गुणवत्ता असलेला माणूस चमत्काराची अपेक्षा ठेवत नसतो. तो आपल्या कर्तृत्वानं चमत्कार घडवून दाखवतो. इथे पुरुषार्थ नसलेली माणसं, देवभोळी माणसं देवाकडे जाऊन देवा तू माझं कल्याण कर म्हणतात. देव ऐकत नाही असं गृहीत धरून देव ऋषाकडे जातात आणि देव ऋषाला आपला आयुष्य बदलणारा प्राणी समजून त्याच्या भजनी लागतात. तसं हे झालेलं आहे. दरांगेंचं आंदोलन यापूर्वी जेव्हा व्हायचं तेव्हा अंतरवालीमध्ये बरेच मंत्री यायचे, एकनाथ शिंदेचे, ते समजूत काढायचे आणि ते समजूत काढून त्यांना परत शांत करायचे. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर अजून तरी काही हालचाल नाही. फडणवीस कुठं व्यक्त होत नाहीत त्याच्यावर, कधीच त्याच्यावरती काही बोलत नाहीत, जरी शिवाय दिला तरी बोलत नाहीत. तर फडणवीसांची ही शैली अशीच राहणार आहे की मुख्यमंत्री म्हणून ते कसं हँडल करतील असं मला वाटतं. सरकारचे मंत्री बोलायचे तसं सरकारचे मंत्री आजही बोलतात. उदय सामंत येऊन भेट घेऊन जातात, शिरसाट जाऊन भेट घेऊन येतात. सरकारमधले मंत्री अजूनही जरांगेंना एंटरटेन करतातच. काय तुमच्या भाषेत समजूत काढतात. मग ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे. फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलावं का हा प्रश्न आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई, बहीण, चिन्ना, टन्ना, बायको, आजूबाजूचे नातलग सगळेच काढले असतील तर ते कशाला शिव्या खायला बोलेल? बरोबर. कुणी चिखलात दगड टाकून शिंतोडे अंगावर ओढून घेतं का? म्हणजे मी याला चिखल म्हणत नाही, त्यांना दगड म्हणत नाही, दोन्ही नाही. उदाहरण म्हणून सांगतोय, फक्त लक्षात राहावं तुमच्या, म्हणून स्पष्टता येते या सगळ्या विषयाची म्हणून. तसं त्यांना काहीतरी बोलायला जाऊन आपलीच आई बहिणीचा उद्धार करून घेण्यापेक्षा ते करत असलेल्या मागणीवर विचार करणं जास्त बरं राहील ना. ते करतात, बाकी काही नाही. ही परिस्थिती इकडून भाषिक समृद्धता आली की तिकडून संपर्काची समृद्धता येईल. बाकी समृद्धता तर मंत्री भेटून येत असतेच. काल परवा गोव्यात अधिवेशन झालं ओबीसींचा. तिथे फडणवीस एक गोष्ट स्पष्ट बोलले की माझ्यावर टीका होते, मी ओबीसींची बाजू घेतो म्हणून, पण मी ओबीसींचं काम करत राहणार, जाहीरपणे करत राहणार. ह्या आंदोलनाचा टायमिंग आणि त्याचा काही संबंध आहे त्या वाक्याचा, त्या स्टेटमेंटचा? काय, देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा DNA ओबीसी आहे हे बोलले होते एकदा, स्वतःच बोलले होते, त्याच वेळेला बोलले होते. मी ओबीसीच्या बाजूनी लढणार हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणून मी मराठ्यांची पंगा घेणार असं कुठं म्हणालेत? देवेंद्र फडणवीसांसोबत मराठा नेते नाही आहेत का? मराठ्यांसाठी लढणाऱ्या अण्णासाहेब पाटलांचा मुलगा नरेंद्र पाटील आपल्या हातावर नरेंद्र लिहून मराठा समाजाच्या साकल्यानं उत्कर्षासाठी काम करतो आहे आणि 1 छदाम रुपयाचा निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाला कमी पडत नाही. हा मराठ्यांचा संघर्ष नाही. राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत? जयकुमार गोरे कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत?
किती मंत्र्यांची नावं सांगायची, किती मोठ्या माणसांची नावं सांगायची की जे मराठा चंद्रकांत पाटील, ज्यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत इतक्या चांगल्या भूमिका घेतल्यात. मी मगाशी म्हणालो ना, आरक्षण कोणतं? तुम्ही मराठा म्हणणाऱ्यांना संधी मिळणं म्हणजे आरक्षण नाही. आम्ही ज्याला मराठा समजतो त्याला सत्ता मिळणं म्हणजे आरक्षण. सर्टिफाईड बाय आम्ही असं असेल तर ते आरक्षण आहे. त्यामुळं या अशा लोकांच्यासाठी, या अशा काही लोकांच्यासाठी ओबीसीला उगाच असुरक्षितता वाटू द्यायचं काही कारण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलंय ते या बाजूचा विचार करतो आहे आणि ओबीसीनी असुरक्षित वाटू नये यासाठी आहे. हे साधं सरळ गणित आहे. त्यामुळं टायमिंग त्याच्यानंतर आहे की आधी आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. पण मला वाटत नाही की ही लढाई मुळात गरजवंतांच्या आरक्षणासाठीची आहे. ही गरज निर्माण करणाऱ्या ठराविक लोकांच्या राजकीय आरक्षणासाठीची आहे.